नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात आपण सगळेजण? माझ्या जरा विसाऊ या वळणावर ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या ह्या अ, व्हिडिओचा विषय आहे शून्य भांडवल व्यवसाय मार्गदर्शन. हा व्हिडिओ जे कोणी बघत असतील, त्यातले जे कोणी आपल्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये सेटल असतील, स्थिर असतील, अशांना माझी एक विनंती आहे, की तरीसुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. कारण ह्यातून जे मार्गदर्शन मिळणार आहे किंवा माहिती मिळणार आहे, ही माहिती तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये तुमचे मित्रमंडळ, नातेवाईक ह्यापैकी कोणी नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधामध्ये असतील आणि त्यांच्याकडे भांडवल नाहीये, अशा व्यक्तींना तुम्ही हा व्हिडिओ बघून मार्गदर्शन करू शकाल. तसंच हा व्हिडिओ तुम्ही अशा व्यक्तींना फॉरवर्ड करू शकाल, पुढे पाठवू शकाल. त्यामुळे माझी विनंती आहे, की सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ न चुकता सगळ्यांनी बघावा. तर आजचा विषय जो आहे, की शून्य भांडवल व्यवसाय मार्गदर्शन. या विषयाअंतर्गत मी तुम्हाला 20 पेक्षा जास्त व्यवसाय सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच हे सगळे व्यवसाय एका भागामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. त्यासाठी शून्य भांडवल व्यवसाय मार्ग असे 2 भाग होणार आहेत. तर ह्या 2 भागांमध्ये मिळून म्हणजे साधारण एका भागामध्ये 10 व्यवसाय मार्ग दाखवले जातील. दुसऱ्या भागात 10 मार्ग दाखवले जातील. तेव्हा हे दोन्ही भाग सगळ्यांनी न चुकता बघायचे आहेत. तर हे जे 20 पेक्षा जास्त व्यवसाय मार्ग आहेत, मी सुरुवात करते ग्रामीण भागातून शहरी भागाकडे. आणि काही व्यवसाय मार्ग जे मी सांगणार आहे, ते ग्रामीण भागात पण उपयोगी पडू शकतील आणि शहरी भागात सुद्धा उपयोगी पडू शकतील. तर नीट काळजीपूर्वक ऐका. माझं पहिलं व्यवसाय मार्ग मी सांगत आहे ग्रामीण भागातील जनतेला. तो असा आहे, की ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे गाईचे गोठे असतातच असतात. तर छोट्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय हा एक असतोच. पण त्याला धरूनच अ, गायींचे जे गोठे वगैरे असतात, तर मोठ्या प्रमाणात गोमूत्रसुद्धा उपलब्ध असतं. त्याचप्रमाणे गायींचं शेणसुद्धा उपलब्ध असतं. तर माझं पहिलं एक सुचवणं आहे व्यवसायाच्या बाबतीत, की हे गाईचं जे गोमूत्र आहे, ते बाटल्यांमध्ये घेऊन पॅक करता येऊ शकतं किंवा जे त्याचं शेण आहे गायींचं, ते घेऊन ते सुकवून त्याच्या गोवऱ्या करू शकता आणि हे दोन्ही त्याचं पॅकेट्स बनवून तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल, तर तुमच्यापेक्षा जे विकसनशील भाग असतील किंवा शहरी भाग असतील, अशा ठिकाणी काही किराणा दुकानदारांना किंवा पूजा सामग्री विकणाऱ्या दुकानदारांना तुम्ही संपर्क करून तुमच्याकडचं हे बनवलेलं उत्पन्न तुम्ही त्यांना ते अ, दाखवू शकता. आनंदाने ती लोकं हे प्रॉडक्ट त्यांच्याकडे ठेवून घेतील. कारण मोठ्या प्रमाणात गोमूत्र आणि गोवऱ्या गाईच्या शेणापासून बनलेल्या ह्याची मोठ्या प्रमाणात मागणी जनमानसामध्ये आहे. तर त्यामुळे ह्याचा उपयोग होईल. तुम्हाला खरं वाटत नाहीये का? पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, की मोठे-मोठे जे वगैरे किंवा Meesho हे जे ॲप्स आहेत, ऑनलाईन जे आपण हे करतो, मग वस्तू मागवतो, अशा ठिकाणी सुद्धा अ, गाईचं शेण किंवा गोमूत्र हे विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही चेक करू शकता, कुणाला विचारू शकता. तर हे एक झालं. दुसरी गोष्ट आहे, की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी जर चांगल्या प्रतीची लाल रंगाची माती असेल, तर ती घेऊन चाळून पॅकेट्स तुम्ही बनवू शकता आणि ही माती तुम्ही अ, विकसनशील भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये आणून विकू शकता. जिथे नर्सऱ्या वगैरे चालतात अशा ठिकाणी ठेवू शकता. कारण शहरी भागात किंवा विकसनशील भागामध्ये ह्या मातीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे गार्डनिंगसाठी. तर हे जो व्यवसाय आहे, हा पण शून्य भांडवल व्यवसाय आहे. तुम्ही काय खर्च केलत? काही नाही. ना गोमूत्रासाठी, ना गाईच्या शेणासाठी किंवा ना मातीसाठी. तर हे जे मार्ग मी तुम्हाला सांगत आहे, हे अक्षरशः शून्य भांडवल व्यवसाय मार्ग आहेत. आता ह्याच्यानंतरचा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. हा जो मार्ग आहे, हा दोन्हीकडे चालू शकेल. शहरी भागात पण आणि ग्रामीण भागात पण. तो कोणता आहे? फॉल बेडिंग करणं. आता फॉल बिडिंग ही सुद्धा एक कला आहे. तर ज्यांना हे जमू शकतं. तुम्ही म्हणाल की बिडिंगचं मशीन त्याला पैसे लागतात. बिडिंग घरी करू नका. बिडिंग दुकानांमधून तुम्ही करून घेऊ शकता. फॉल एक आणून त्याचं तुम्ही फॉल बिडिंग करून देऊ शकता. हा पूर्ण खर्च ₹20 असतो आणि फॉल बिडिंगचे आपल्याला साधारण ₹60 मिळतात आणि फार महाग नाहीये. त्याच्यामुळे ग्रामीण भागात पण फॉल बिडिंग करून देणार असाल तर त्याला मागणी आहे. शहरी भागात पण मागणी आहे आणि ह्याच्यामागे तुम्हाला किती नफा होऊ शकतो ह्याचा विचार तुम्हीच करा. त्याचप्रमाणे आता कला.
ग्रामीण भागात पण मिळू शकते, शहरी भागात पण मिळू शकते. कोणताही कोर्स न करता सुद्धा काही स्त्रियांना किंवा पुरुषांना उत्तम प्रकारे मेहंदी काढता येते किंवा हेअरस्टाईल्स करता येते किंवा रांगोळ्या घालता येतात. तर आपण खूपशा ठिकाणी हौशीने लोकांना मदतीला जातो आणि हे आपले कला सादर करतो. तर त्याच्याऐवजी तुम्ही ह्या कला सादर करताना त्याचे काही चार्जेस लोकांकडून घेतले तर लोकं हसत देतील. तुम्हाला माहिती आहे का, आज एक हात मेहंदीचा करण्यासाठी सुद्धा अगदी रस्त्यावर बसून जे करतात ते सुद्धा ₹1000 2 हात पूर्ण फ्रंट एंड बॅक मेहंदी काढण्याचे ₹1000 घेत आहेत. तर असे तुम्हाला मिळू शकतात. एखाद्या ठिकाणी चांगलं काही शुभकार्य वगैरे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही रांगोळ्या काढू शकता. त्याचे तुम्हाला पैसे मिळू शकतात. असंच काही कार्यक्रमात तुम्ही कोणाची हेअरस्टाईल्स वगैरे करून दिलीत, तर त्याचे पैसे तुम्हाला मिळू शकतील. तर त्याचप्रमाणे आता गोधडी शिवणं. गोधडी शिवणं सगळ्यांनाच माहिती आहे आणि गोधडी शिवण्यामध्ये गावातील स्त्रिया स्त्रिया ज्या आहेत, त्या जास्त अशा हुशार आहेत, कौशल्यवान आहेत. पण तीच कला शहरी शहरी भागातील स्त्रियांमध्ये पण असू शकते. तर जुन्या चादरी, साड्या किंवा इतर कपडे घेऊन तुम्ही लोकांच्या गोधड्या वगैरे शिवून देऊ शकता. मी तुम्हाला सांगते, एक गोधडी शिवण्याचे कमीत कमी ₹500 तुम्हाला मिळू शकतील आणि खूप लोकांना अशा गोधड्या शिवून घ्यायची हौस आहे, त्यांना ते आवडतं. हे काम आपण करू शकता. आता पुढचा व्यवसाय असा आहे, की बाळंतीण झालेली बाई. मी तुम्हाला जे सगळे मार्ग सांगते, हे सगळे तुम्हाला माहिती आहेत. पण आपल्याला सुचत नाही, की आपण काय करू शकतो. त्यासाठी सुचवण्याचं काम मी करत आहे. बाळंतीण बाई, तर तिच्या शरीराला मॉलिश करणं, बाळाला छोट्याशा मॉलिश करून त्याला अंघोळ घालणं, ह्याला बायका मिळत नाहीत हल्ली. खूप दुर्मिळ होत चाललेलं आहे. तुमच्याकडे जर ही कला असेल, तर ह्या गोष्टीसाठी ग्रामीण भागात तसंच शहरी भागात सुद्धा खूप मागणी आहे. आता ग्रामीण भागातला रेट थोडा कमी असेल, पण शहरी भागात ह्या अशा प्रकारे बाळंतीण झालेल्या आईला मॉलिश करणं, अंघोळ घालणं आणि बाळाला मॉलिश करून अंघोळ घालणं, ह्याची आत्ताच्या तारखेला तुम्हाला 10,000 दर महिन्याला मिळू शकतात. तर आहे की नाही हा चांगला मार्ग. पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, तुम्हाला माउथ पब्लिसिटी करायला लागेल, की मी हे करू शकते, मी हे करीन. तुम्ही पेपरवर लिहून सगळ्या ठिकाणी चिकटवू शकतात, की हे कामं ह्या-ह्या नंबरवर घेतली जातील. काही दिवसांनी का होईना तुम्हाला ह्याच्यासाठी संपर्क केला जाईल आणि माणसंच मिळत नाहीत ह्या अशा काही गोष्टींसाठी, तर 100% तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल. इमानदारीने आपलं काम केलं, तर तुमचं काम नक्कीच वाढत जाईल. ह्याच्यानंतरचा व्यवसाय मी तुम्हाला सांगत आहे. बघा शक्यतो सगळे मी तुम्हाला शून्य भांडवल व्यवसाय आत्तापर्यंत सांगितलेले आहेत. आता दुसरा व्यवसाय आहे लहान मुलांना शाळेत सोडणं आणि आणणं. आत्ताचं धकाधकीचं आयुष्य आई-वडिलांकडे वेळ असतोच असं नाही. लहान मुलांना शाळेत वेळेवर सोडणं, तिथून घेऊन येणं किंवा काही वेळेला लहान बाळ घरामध्ये असतं, मग मोठ्याला शाळेत सोडणं, आणणं हे आईला जमणं कठीण असतं. अशा वेळेला त्यांना कोणीतरी विश्वासू पाहिजे असतं, की जे आपल्या मुलाला शाळेत सोडतील आणि घेऊन येतील. तर हे काम पण आपण करू शकता. जर तुमच्या ओळखीमध्ये असेल, तर पटकन तुम्हाला ही कामं मिळू शकतील. पण तुमच्यासाठी काही लोकं अनोळखी आहेत. तर तुमच्या वक्तव्यातून आणि तुमच्या राहणीमानातून तुम्हाला समोरच्याला विश्वास द्यावा लागेल, की मी हे काम करू शकते. तुम्ही तुमच्या घराचा पत्ता पण त्यांना दिलात, तर हळू-हळू का होईना लोकं विश्वास ठेवतील आणि आपली मुलं तुमच्या हातात देतील शाळेत सोडायला. सुरुवातीला हे सगळं अ, करायला किंवा अशा प्रकारे कामं मिळवायला तुम्हाला फार कठीण जाऊ शकतं, मला मान्य आहे. कठीण होऊन जाऊ शकतं, पण अशक्य नाहीये. प्रयत्न करत राहा, सातत्य ठेवा ह्याच्यामध्ये. नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये यश येईल. त्याच्यानंतर पुढचा व्यवसाय मी तुम्हाला सांगत आहे. रुईचे झाड तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच असेल. तर रुईची झाडं कुठे-कुठे आहेत ते तुम्ही शोधून ठेवायची किंवा दुर्वा कुठे असतात ते शोधायचं. त्या दुर्वा घरी घेऊन यायचं, निवडायच्या, त्याच्या जुड्या बनवता येतात. रुईच्या पानांचे हार बनवता येतात आणि रुईच्या पानांचे बनवलेले हार तुम्ही मारुतीच्या मंदिराच्या इथे टेबल लावून जरी विकायला ठेवलेत, माझ्यावर विश्वास ठेवा, लोकं हसत-हसत घेतील. कारण असं मिळत नाही शहरात किंवा विकसनशील ठिकाणी. दुर्वांच्या जुड्या किंवा दुर्वांचे हार जरी तुम्ही मंगळवारी ठेवलेत, तर 100% लोकं विकत घेतील. एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या शनिवारी जर तुम्ही मंदिरात नाही गेलात, तर पुढच्या वेळेला तुम्हाला विचारलं जाईल, "तुम्ही का नाही आलात?" "आम्ही तुमची वाट बघत होतो, आम्हाला हार पाहिजे होता." त्यावेळेला तुम्हाला किती छान वाटेल. तर हे सगळे शून्य भांडवल व्यवसाय मी तुम्हाला सांगत आहे. आता पुढचा व्यवसाय आहे बालक-पालक घर. तर बालक-पालक घर किंवा ज्याला आपण मराठीत पाळणा घर म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये क्रेच म्हणतात. तर हे तुम्ही चालवू शकता.
त्यासाठी पण प्रचंड मेहनत आहे, हे जबाबदारीचं काम आहे आणि पालकांना स्वतःकडे आकृष्ट करण्यासाठी ती पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व आणि बोलण्याची पद्धत तुमच्याकडे असली पाहिजे. जर पालक तुमच्या ओळखीचे आहेत, तर निसंकोचपणे ते आपलं बाळ तुमच्याकडे सांभाळायला ठेवतील. पण जर तुमच्या ते ओळखीचे नाहीयेत, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, कोणाला तरी मध्यस्थी वगैरे करून. आता तुम्ही म्हणाल, की कुठे शोधायला जायचं? कुठे शोधायला जायची गरज नाही. तुमच्या घराच्या बाहेर बोर्ड लावा, पेपरवर लिहून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दुकानांच्या जवळपास वगैरे तुम्ही बोर्ड लावा, की पाळणा घराची व्यवस्था आहे, तुमचा संपर्क नंबर द्या. तर ह्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. परत तेच सांगते, की लगेच तुम्हाला यश मिळेल असं नाही. त्यासाठी काही काळ तुम्हाला प्रयत्न नक्कीच करावे लागतील. आणि एकदा जर एक मूल आलं, की त्याला बघून अजून एक येईल, अजून एक येईल असं होत जाईल. सुरुवातीला थोडे रेट तुम्ही कमी ठेवा. तुम्हाला कल्पना आहे का, की 8 तास एक मूल सांभाळण्याचा बाहेर रेट आहे 7,000. मी शहरी भागातलं म्हणते, ग्रामीण भागातलं रेट ह्याच्यापेक्षा नक्कीच कमी असू शकतो. आणि जर तुम्ही त्या बाळाला अजून चांगली सर्व्हिस देताय, मुलाचं ताजं त्यांना जेवण वगैरे देताय घरचं किंवा त्यांचे संस्कार वर्ग वगैरे चालवतायत, तर एक बाळ सांभाळण्याचे 10,000 महिन्याला आरामात मिळतायत. तुमच्याकडे एक बाळ जरी आलं सांभाळायला तरी 10,000 नक्की आहेत. तुम्ही काय सर्व्हिस देताय त्याच्यावर ते अवलंबून आहे. अशी हळू तुमचं तर सर्व्हिस चांगली आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पालकांशी बोलताय, मुलांना चांगलं वागवताय. त्याचं सर्टिफिकेट दुसऱ्या कोणी द्यायची गरज नाही. मुलंच घरी जे बोलतील त्यातून आई-वडिलांना कळेल, की तुम्ही खूप छान पद्धतीने सांभाळत आहात. मुलांना ओढ वाटेल, जर तुमच्याकडे पळत-पळत याची आई-वडिलांना सोडून तिथे आई-वडील समजतील, की तुम्ही छान सांभाळत आहात. आणि अशा तऱ्हेने तुमची पब्लिसिटी आपोआप होईल. तुमची पब्लिसिटी तुमचं काम करून देईल. आणि अशा तऱ्हेने मुलं वाढू शकतायत. ह्या व्यवसायातून तुम्हाला किती पैसे मिळू शकतील ह्याचा विचार तुम्हीच करा. आता अजून एक व्यवसाय मी सांगते, मी विसरून जाईन म्हणून थोडा आधी सांगते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा असते. ऊन तर काय फुकट आपल्याला मिळतंच. तर अशा ठिकाणी वाळवणाचा व्यवसाय आपण करू शकता. हा थोडासा उशिरा का सांगते मी? कारण ह्याच्यात थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे. कुरड्या, पापड, सांडगी हे तुम्ही वाळत ठेवू शकता. ते वाळल्यानंतर पॅकेट्स करून शहरी भागात किंवा विकसनशील भागात तुम्ही हे विकू शकताय. 100% हे विकत घेतलं जाईल. मसाले वेगवेगळ्या प्रकारचे. एवढंच काय ग्रामीण भागात पण हे विकत घेतलं जाईल. लोणची वगैरे. पण ह्याच्यात थोडीशी भांडवल तुम्हाला घालावी लागेल. पण हे जर सोडल्यास मी आत्तापर्यंत सांगितलेले सगळे व्यवसाय हे बिना भांडवली आहेत. पुढचा व्यवसाय आहे, जे वृद्ध लोक आहेत त्यांची काळजी घेणं. मंडळी, वृद्ध लोकांची काळजी घ्यायला आता माणसं मिळत नाहीत आणि ही अडचण का निर्माण झाली आहे? कारण खूपशा आई-वडिलांची मुलं ही बाहेरगावी, बाहेर देशामध्ये आहेत. आई-वडिलांकडे बघायला त्यांना वेळ नाहीत. काही आई-वडील असे की त्यांना मूलबाळच नाहीये. तर असे जे वृद्ध लोक आहेत त्यांना भरपूर अडचणी येत असतात हो. त्यांना बँकेत जायचंय, त्यांना डॉक्टरकडे जायचंय, कोण घेऊन जाईल? त्यांना कुठेतरी फिरायला जायचंय, कोण घेऊन जाईल? वयोमानाने त्यांचा कॉन्फिडन्स पण कमी होत जातो. अशा वेळेला कुणाची तरी गरज असते. एकच वृद्ध उरलेला आहे, तर रात्रीच्या वेळी सोबत कोण येईल? हे असतं. तर अशी जी सेवा आहे, ही जर तुम्ही देऊ केलीत, तर 100% ही वृद्धांना हवी आहे आणि हा व्यवसाय तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. ह्याच्यातून मिळणारं अर्निंग हे तासावर अवलंबून आहे. 1 तास, 2 तास. तुम्ही किती करताय त्याप्रमाणे. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अर्निंग आहे बेडपान घेणारे, ज्यांना गरज आहे, अशा वृद्धांना तुम्ही बेडपान देऊ शकत असाल, तर इथे जास्त अर्निंग आहे. म्हणजे त्याचं सगळे शिशू बेडवर असतं, ते तुम्ही जर केलंत तर. आणि ह्याचे तुम्हाला कमीत कमी 20,000 ते 25,000 महिन्याला मिळतात. एका पेशंटला सांभाळण्याचे, ज्याला बेडपान वगैरे द्यायची गरज असते. पण हे काम करताना घाण वाटून घ्यायची नाही. प्रामाणिकपणे मनापासून काम करावं. कारण ह्या कामातून तुम्हाला फक्त पैसे नाही मिळत हो. तुम्हाला त्या वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद मिळतात. जे आशीर्वाद आहे ते तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या उन्नतीसाठी नक्कीच उपयोगी पडतील. त्याच्यानंतरचा पुढचा व्यवसाय आहे हाउसकीपिंग. घर क्लीन ठेवणं. आता हा व्यवसाय लोकं आता जागृत व्हायला लागलेली आहेत आणि हा व्यवसाय आता जोम धरत आहे. खूप लोकं जाहिराती वगैरे करतायत, तुमचं घर आम्ही क्लीन करून देऊ. बघा, हे धकाधकीचं आयुष्य आहे. नवरा-बायको दोघंही नोकरी करतायत. एक रविवार त्यांना मिळतो. एका रविवारमध्ये ते काय-काय करतील? असा त्यांना पडलेला प्रश्न असतो, की घर क्लिनिंग करायला वेळ नाही, ताकद नाही. तर अशा वेळी जर तुम्ही डिक्लेअर केलं, की तुमचं घर तुमच्या तुमच्या पद्धतीने, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही येऊन क्लीन करून देऊ. ह्या व्यवसायाचे सुद्धा तासाला पैसे आहेत. आणि ह्याची पण माउथ पब्लिसिटी करायची आहे. पेपरवर लिहून सगळ्या ठिकाणी चिकटवायचं, योग्य ठिकाणी दुकानांच्या आजूबाजूला. तुमच्या घरावर पण तुम्ही चिकटवू शकता विथ संपर्क नंबर सकट.
तर हा सुद्धा शून्य भांडवल व्यवसाय आहे आणि ह्याला चांगले पैसे मिळतात. तर हा व्यवसायसुद्धा तुम्ही करू शकता. ह्याच्या पुढचा व्यवसाय आहे, अतिशय इंटरेस्टिंग आहे. सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही, पेट केअर. जसं आता बाळ सांभाळण्याचं मी म्हटलं पाळणाघर आहे, तसंच प्राण्यांना सांभाळण्याचं पण पाळणाघर असतं. आता प्राणी कुठले? पेट म्हणजे कुठले? कुणीतरी सांभाळलेले प्रेमाने, कुत्रा, मांजर. आता त्या मालकांचा काय प्रॉब्लेम असतो? त्यांना कुठेतरी जायचंय बाहेरगावी किंवा ते आजारी आहेत, ते हॉस्पिटलमध्ये आहेत. अशावेळी त्यांचं जे पेट आहे, कुत्रा, मांजर कोण सांभाळणार? हा त्यांना पडलेला एक मोठा प्रश्न असतो आणि असे सांभाळणारे मिळत नाहीत, फार दुर्मिळ आहेत. पण पेट सांभाळणं हा जो व्यवसाय माझं सांगणं आहे, की अशाच व्यक्तींनी करावा ज्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे, आवड आहे आणि मनापासून ते करू शकतात. ज्यांना भीती वाटत नाही प्राण्यांची त्यांनीच हा व्यवसाय करावा, असं माझं म्हणणं आहे. तर हे व्यवसाय तुम्ही करू शकता. कुत्रा किंवा मांजर पाळणं दिवसाचे तुम्हाला कमीत कमी ₹500 मिळतात. खाणं-पिणं जे आहे कुत्र्याचं किंवा मांजराचं हे त्यांचा मालक तुम्हाला आणून देतो. तर तुम्ही 1 किंवा 2 जरी कुत्रा किंवा मांजर पाळले, तर त्याच्यातून तुम्हाला एवढे पैसे मिळू शकतात. आता पुढचा जो व्हिडिओ आहे, तो मी पुढच्या भागात सांगणार आहे. मंडळी, आत्तापर्यंत जे सांगितलेले जे व्यवसाय आहेत, ह्याच्यावर तुम्ही नक्की विचार करा. माझा विश्वास आहे खूपसं तुम्हाला माहिती असेल, पण आपल्याला सुचत नाही. सुचवण्याचाच फक्त मी प्रयत्न केलेला आहे. नक्की ह्याच्यावर विचार करा आणि माझा व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा. धन्यवाद.